विद्यार्थी मित्र हो, तर आज आपण 7th क्लासमधील चॅप्टर नंबर 2 प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा चॅप्टर पाहणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे लेट्स रिकॉल. व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. कशाच्या आधारे आपण आपल्या आजूबाजूचे प्लांट्स ओळखतो. त्याचा ॲन्सर असं येईल की त्या प्लांट्सचे लीव्स, स्टेम, फ्लॉवर, फ्रूट्स यांच्या आधारे आपण आपल्या आजूबाजूचे प्लांट्स ओळखतो. सेकंड नंबर, विच आर द व्हॅरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. प्लांट्सचे कोणते कोणते भाग पडतात, किती भाग आहेत. तर प्लांट्सचे रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर अँड फ्रूट अशा प्रकारचे मुख्य भाग पडतात. तर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर नंबर 2 पूर्ण कव्हर केलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेंदी होतो आहे. तरी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या चॅप्टरचे आकलन होईल, समजून येईल. तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब या बटनवर क्लिक करावे व ते बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करावे, जेणेकरून समोर येणारे व्हिडिओ आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला, द रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर, फ्रूट एक्सेट्रा ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स with the help of these different characteristics. Let's now acquaint ourselves with these plants organs in a greater detail. तर वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लॉवर, फ्रूट्स हे वेगवेगळे असतात. तर या गोष्टींचा फायदा आपल्याला झाड, वनस्पती ओळखण्यासाठी होतो. तर चला, आता आपण या वनस्पतींच्या भागांचा विस्तृत असा डिटेलमध्ये अभ्यास करू. त्यातला पहिला भाग आहे रूट्स. तर त्यात काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ज्याच्या आधारे आपण रूट्सची ओळख करू शकतो चांगल्या प्रकारे. कीप अ मॉइस्चर्ड बॉल ऑफ क्रम्पल पेपर इन द कोनिकल फ्लास्क. प्लेस सम सोक्ड मोथ beans, grams, seeds in the flask between the paper and the glass wall. Observe the note the changes in the seed into or 3 days. तर काय करायचं आहे, एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे किंवा काचेचा ग्लास घ्यायचा आहे. त्या ग्लासमध्ये पेपरचा बोळा असा ओला करून त्यात घालायचा आहे आणि त्याच्या बाजूला भिजलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे, मुगाचे दाणे त्याच्या बाजूला ठेवायचे. आणि त्या बियांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे 3 दिवसानंतर. तर आपल्याला काय दिसन, द पार्ट्स दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड सीड्स टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल. ते सीड्समधून जो मातीच्या बाजूने जाणारा जो उगवणारा भाग आहे त्याला म्हणतात रॅडिकल. रॅडिकल म्हणजे हे. अँड पार्ट्स दॅट ग्रोज अबाव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युम्यूल. आणि जो मातीच्या वरती उगवणार आहे तो आहे प्ल्युम्यूल, अंकुर ज्याला आपण म्हणतो. द रूट्स दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू ग्राउंड. त्या रॅडिकलपासून जे मुळे विकसित होणार आहेत ते जमिनीमध्ये वाढतात, जमिनीच्या मध्ये. द रूट इज थिक नियर द ग्राउंड. तर हे रूट्स कसे असतात, ग्राउंड जवळ थिक असतात. अँड ग्रॅज्युअली टॅपर टू द पॉइंटेड एंड. आणि जसे जसे खाली जाईल तसे तसे ते निमुळते होत जातात. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोज बिलो सॉइल अँड सपोर्ट इज कॉल्ड रूट्स. तर हा भाग जो आहे प्लांट्सचा हा जमिनीखाली वाढतो आणि झाडाला सपोर्ट देण्याचं काम करतो. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्युसेस सेकंडरी रूट्स. तर काही प्लांट्सचे रूट्स
दुय्यम मुळे तयार करतात दॅट ग्रोज ऑब्लिक्वेली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल. तर हे सेकंडरी रूट्स काय असतात, हे खूप गुंतागुंतीचे जमिनीत वाढत जातात आणि झाडाला चांगला आधार द्यायचं काम करतात. रूट्स सपोर्ट द प्लांट. दिस टाईप्स ऑफ रूट्स इज कॉल्ड टॅपरूट. तर अशा प्रकारच्या मुळांना काय म्हणतात, टॅपरूट. रूट bears hair-like process near the root tips. These are root hairs. तर या रूट्सच्या काही भागावर केसासारखा बारीक बारीक मुळे असतात, त्यांना रूट हेअर्स म्हणतात. द रूट टिप इज डेलिकेटेड. ते रूट टिप्स जे असतात हे खूप नाजूक असतात. दिस इज द रेजिन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि हाच वाढीचा, इथंच त्याची जास्त वाढ होत असते. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. हे जे रूट टिप असतं हे एक कॅपसारख्या भागाने झाकलेलं असतं, त्याला रूट कॅप म्हणतात. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. तर हे रूट कॅप जे आहे हे रूट टिप्सचे संरक्षण करण्याचं काम करतं. Second activity, take a glass jar filled with 3/4 of its water. Place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water. Observe the growth of the root for 8 days. काय करायचं, अशा प्रकारे एक काचेची बरणी घ्या, प्लास्टिकची बरणी घ्या, त्याच्यामध्ये अशा प्रकारे कांदा ठेवा ज्याचे की मुळे पाण्याला टच करतील जवळपास, आणि त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही 8 दिवसांनी बघा तर अशा प्रकारे फायबरस रूट्स त्याच्यामध्ये उगवलेले दिसतील. थ्रेड्स लाईक और फायबरस रूट्स अराइज फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. दस देर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट्स. तर अशा प्रकारे रूट्सचे मुख्य 2 प्रकार पडतात, टॅपरूट अँड फायबरस रूट्स. तर त्याच्यामध्ये आणखी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. डायकोटिलेडॉन प्लांट्स have taproot while monocotyledon plants have fibrous root. हे डायकोटिलेडॉन म्हणजे जे द्विदल वनस्पती आहेत, डाळवर्गीय वनस्पती ज्याच्या सीड्सचे 2 भाग होतात ते डायकोटिलेडॉन, ज्याचे सीड्सचे 2 भाग होत नाहीत ते एक मोनोकोटिलेडॉन. म्हणजे या मोनोकोटिलेडॉनमध्ये आपण ज्वारी, गहू याचं उदाहरण देता येईल. मक्का. डायकोटिलेडॉन म्हणजे शेंगदाणे, हरभरा, तूर या डाळवर्गीय वनस्पती या डायकोटिलेडॉनमध्ये येतात. थर्ड ॲक्टिव्हिटी, शो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड, सोरगम, मेज, पी, कॉरिंडोर एक्सेट्रा इन ॲन अर्थर्न पॉट. एका मातीच्या भांड्यामध्ये काय करा, हे मस्टर्ड, मोहरी, ज्वार, मेज, मक्का, पी, वटाणा, कॉरिंडोर, कोथिंबीर अशा प्रकारचे थोड्याशा बिया टाका. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. आणि त्याचं 8 दिवसासाठी चांगलं संगोपन करा. वन्स द प्लांट ग्रो 15 to 20 cm हाय, अपरूट देम. ज्यावेळेस ते 15 ते 20 सेंटीमीटर त्यांची उंची होईल त्यांना की हळूच काळजीपूर्वक उपटून घ्या. द सॉईल इज मॉइस्ट and put them gently in a large conical flask containing water. तर ह्यांना हळूच उपटायचं आहे काळजीपूर्वकरित्या, पण उपटताना एक काळजी घ्यायची की ती ज्यावेळेस उपटणार आहात त्यावेळेस त्याची माती ओलसर असली पाहिजे. त्याला उपटायचं आहे आणि म्हणजे मोठ्या भांड्यात त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. द सॉईल विल गेट वॉश ऑफ विदाउट एनी हार्म. आणि त्याच्यात ठेवल्यानंतर त्याची जी माती आहे ती कोणत्याही ॲटोमॅटिकली ती माती निघून जाईल पाण्यामध्ये. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट हॅव टॅप रूट्स अँड विच वन हॅव फायबरस रूट्स. तर अशा प्रकारे त्या प्लांट्समध्ये आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर त्या प्लांट्सची मुळे माती धुवून गेल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल की कोणाला टॅप रूट्स आहेत, कोणत्या झाडाला फायबरस रूट्स आहेत. प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, सोरगम हॅव 2 types ऑफ रूट्स. हे मेज, शुगरकेन अँड सोरगम यांना 2 प्रकारचे रूट्स असतात. सम रूट्स आर अंडरग्राउंड्स. काही रूट्स जमिनीमध्ये असतात. फेअर ॲज सम फ्रॉम द स्टेम जस्ट अबाव द सॉईल. तर काही
स्टेमला मातीच्या वरी असतात. तुम्ही जर ज्वारी मका बघितला असेल तर या चित्रात आल्याप्रमाणे अशा प्रकारचे हे झाड वरती उगवले सुद्धा याच्या खोडावरती असे मुळे उगवतात. द लॅटर आर कॉल्ड ॲडव्हेंटिशियस रूट्स. तर याला ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणायचं. बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन लाईक ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर and minerals, anchoring and supporting the plant, root performs some other functions too. तर पाण्याचं शोषण घेणे, मिनरल्सचा पुरवठा करणे, झाडाला सपोर्ट करणे या कामाव्यतिरिक्त सुद्धा हे रूट्स काही आणखीन दुसरी कामं करतात. रूट शोज सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म these additional functions. Some examples such modified roots. हे जे मॉडिफाईड रूट्स आहेत, एरियल रूट्स आहेत, स्टिल्ट रूट्स आहेत, रनर्स आहेत, ब्रेथिंग रूट्स आहेत, निमॅटोफोरस एक्सेट्रा आहेत. तर हे रनिंग रूट्स आहेत, धावणारे मुळे आहेत, ब्रेदिंग श्वासोच्छ्वासाला मदत करणारे मुळे आहेत, एरियल रूट्स आहेत. तर अशा प्रकारचे हे रूट्स वेगवेगळे कामं करतात. There is a fourth activity. Take some water in a small glass jar. ग्लास जारमध्ये थोडं पाणी घ्या. Put a plantlet in it in such a way that its roots are dipped in the water. अशा प्रकारे पाणी घ्यायचं आणि एखादं त्यात प्लांट्स घ्यायचे ते की असे इतके पाण्यात बुडतील असं ठेवायचं. Put a platelets in such a way that its roots are dipped in water. Mark the water level on the jar and add 5 ml of oil to the water. त्याच्या वॉटर लेवलला खून करायची आणि त्यात 5 ml ऑइल टाकायचं वरतून. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. आणि दुसऱ्या दिवशी त्याची वॉटर लेवल पाहायची तर त्याची वॉटर लेवल कमी झालेले दिसून येते. याचा अर्थ की हे पाणी ॲब्सॉर्प्शन करतं. याच्यामध्ये use your brain and solve these questions and comment in the comment box. Do you know इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रूट इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रँचेस ऑफ द बनियन ट्री ग्रोज टुवर्ड्स द सॉईल. बनियन ट्री माहिती सगळ्यांना, वडाचे झाड. these roots are called prop roots. त्याचे जे पारंब्या असतात त्याला काय म्हणतात? प्रॉप रूट्स म्हणतात. What could be the use of these prop roots? तर या prop rootsचा उपयोग काय आहे? In the beginning, the banyan tree has a very few prop roots. सुरुवातीमध्ये या बनियान ट्रीला खूप कमी prop roots असतात. But later on, their number increases so much that it appears like a small forest. पण ते मोठं झाल्यावर त्याचे जर ते प्रॉप रूट्स वाढले तर असं वाटतं की तेच झाडच एखादं जंगल असल्यासारखं आहे. इन कोलकाता 250 years old banyan tree इन द इंडियन बॉटॅनिकल गार्डन. कोलकात्यामध्ये 250 वर्ष जुनं असं एक बनियान ट्री आहे ते इंडियन बॉटॅनिकल गार्डनमध्ये. कव्हर अ व्हेरी लार्ज एरिया. तर त्याने खूप मोठा असा एरिया कव्हर केलेला आहे कारण की ते खूप मोठं खूप जुनं आहे. इट सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट्स. तर याला हजारो प्रॉप रूट्स, हजारो पारंब्या आहेत. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड. तर अशा प्रकारचं एखादं झाड तुमच्या जवळ आहे का? नेक्स्ट पार्ट इज दॅट स्टेम. द स्टेम ग्रोज अबाव द सॉईल फ्रॉम प्ल्युम्यूल. प्ल्युम्यूलपासून वरती अंकुरापासून जो मातीच्या वरती उगवणारा भाग आहे तो स्टेम म्हणतो. द प्ल्युम्यूल ऑफ स्प्राउटिंग सीड. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. त्या स्प्राउटची जी लेंथ वाढल ते स्टेमची उंची वाढते. देर आर नोड्स ऑन द स्टेम. तर स्टेमवर नोड्स असतात असे ज्याच्या ठिकाणी पानं उगवलेली असतात. लीव्स कम्स आउट ॲट द नोड. आणि इथून पाने बाहेर आलेली असतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन नोड्स, टू नोड्स, ह्या दोन नोड्समधल्या भागाला इज कॉल्ड इंटरनोड. त्याला इंटरनोड म्हणल्या जातं. द टिप ऑर द ॲपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड.
आपण ज्याला शेंडा म्हणतो त्यालाच बड म्हणलं जातं. ऑब्झर्व अ ब्रँच ऑफ एनी प्लांट्स अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर डायग्राम. एखादं झाडाची फांदी पहा आणि त्याच्यामध्ये हे सगळे पार्ट शोधा. नोड्स शोधा, इंटरनोड शोधा, बड शोधा, लीव्स शोधा. अशा प्रकारे तुम्हाला मिळून जातील. इथं चार्ट दिलेला आहे. कम्पेअर द चार्ट अँड नेम ऑफ प्लांट्स. शुगरकेन, फेनिग्रीक, त्याची थिकनेस किती आहे नोडची, त्याची इंटरनोडची लांबी किती आहे हे त्याच्यातून शोधू शकता. नेक्स्ट पार्ट इज देअर leaves grow from the nodes on stem. नोड्स पासून ही पाने उगवतात. leaves are generally thin. पाने हे सामान्यपणे थिन असतात, पातळ असतात. फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. आणि फ्लॅट्स असतात, सपाट असतात आणि कलरमध्ये हिरवे असतात. द बोर्ड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. तर पानासारखा जो भाग असतो ह्याला लीफ ब्लेड म्हणायचा. हा जो सपाट भाग असतो त्याला ऑर लॅमिना किंवा लॅमिना म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. याची जी कडा असते, ही कडा असते, हिला लीफ मार्जिन म्हणायचं. लीफ मार्जिन मे बी इंटायर. लीफ मार्जिन अशी संपूर्ण असते म्हणजे आंब्याच्या पानासारखी, किंवा डेंटेड असते असे जास्वंदाच्या पानासारखे दांता आकार असणारी, अशी खालीवरती असणारी. आणि ऑर लोब्ड किंवा असे लोब्ड असते. आपण टरबूजाच्या पानासारखे मोठमोठे खाचे असणारे. तर अशा प्रकारे हे द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ एपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. हे टीप एपेक्स जे असते, लीफ एपेक्स हे कधी कधी गोलाकार असतं, टोकदार असतं किंवा राउंड टॅपरिंग असतं, जाडं असतं. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक कॉल्ड पेट्युल्स. याचं हे देठ असतं, त्याला पेट्युल्स म्हणतो. लीव्स ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेट्युल्स. तर काही पानांना पेट्युल नसतं. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. म्हणजे जिथं पान स्टेमला अटॅच होतं त्याला लीफ बेस म्हणायचं. हे लीफ बेस म्हणजे पानाचा बेस. इथं स्टेम असं असेल आणि हे इथं असं अटॅच झालेलं असेल. स्मॉल लीव्स लाईक स्ट्रक्चर्स may be present near the leaf base. These are called stipules. Do you see stipules in all plants? तर या लीफ बेसला इथे दिसतंय, असं लीफ बेस असेल आणि इथे हे छोटे छोटे पानं असतील तर याला स्टिप्यूल म्हणतात. तर हे स्टिप्यूल्स प्रत्येक प्लांट्सला असतील असं नाही सांगतात, काही प्लांट्सला नसतील. ही leaves of some plants have single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called simple leaves. तर काही पानांना सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड असते आणि एक सिंगल मिडरिब असते, मध्यशीर असते, त्याला सिंपल लीव्स म्हणायचं. हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्स इन सम plants is divided into many small parts called leaflets. आपण जे बाबळीचं पान पाहतो किंवा लिंबाचं पान पाहतो त्याचं एका पानाला खूप सारे छोटे लिफलेट्स असतात. ते खूप साऱ्या पानात डिवाइड असतं. सच लीव्स आर कॉल्ड कंपाऊंड लीव्स. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीव्स आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. अशा प्रकारे सिंपल लीव्स अँड कंपाऊंड लीव्स असे पानाचे दोन मुख्य प्रकार पडतात. Observe and discuss. Observe branches of like rose, neem, coriander, hibiscus, जास्वंदी, कोथिंबीर, लिंब, कडुलिंब आणि गुलाब यांचे पानांचं ऑब्झर्वेशन करा आणि डिस्कस करा. इन डिफरंट प्लांट्स अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये पानांची अरेंजमेंट वेगवेगळी असते. इट मे बी अल्टरनेटिव्ह. हे असे अल्टरनेट असू शकते,
इथे एक पान, इथे एक पान, त्याच्या दुसरं असं अल्टरनेट. ऑपोजिट असू शकते, हे समोरासमोर, ऑपोजिट समोरासमोर. होरल्ड असू शकते, म्हणजे एका ठिकाणी तीन बाजूला. होरल्ड, स्पायरल एक्सेट्रा अकॉर्डिंग टू शेप. लीव्ज आर राउंडेड, प्लॅमोट, लॅन्शोलेट, लिनियर. तर एक समांतर रचना असू शकते किंवा प्लॅमेट असू शकते किंवा डिक्युसाइट. समोर एक हे समोर पुन्हा ह्याला आडवी, पुन्हा ह्याला अशी आडवी समांतर. तर अशा प्रकारचे पानांची रचना वनस्पतीनुसार वेगवेगळी होत असते. नेक्स्ट देअर इज वन ऑब्झर्वेशन. सी दॅट टेक अ पीपल लीव्स अँड मेज लीव्स अँड ऑब्झर्व देम केअरफुली. पिंपळाचं पान घ्या, मक्याचं पान घ्या आणि त्याला काळजीपूर्वक पहा. तर एक द पीपल लीव्स इज डिवाइडेड इंटू टू इक्वल. त्या मिडव्हेनमुळे त्याचे दोन भाग पडतात जे की समांतर दिसतात. बाय अ सिंगल मिडव्हेन विच लाईन अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. तर हे पान काय आहे, असं मध्यभागातून विभागले गेलेलं आहे. एक मेन सीर आहे, तिचे ह्यानं हे विभागले गेलेलं आहे दोन बाजूला. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. ह्याच्यामध्ये सेकंडरी, इथून सेकंडरी ही कुठून होते, ह्या मिड व्हेन पासून दुसऱ्या शिरा लागतात. दे आर ब्रँच्ड अँड फ्रॉम नेटवर्क ऑर रेटिक्युलम. ह्याचं नंतर समोर सगळं जाळीदार नेटवर्क होऊन जातं. हे सगळं मिड व्हेनवरती अवलंबून असतं. ऑन द अदर हँड, in leaves of maize, all the veins are parallel, running from leaf base to the leaf apex. दुसरीकडे आपण जे मक्याचं जर पान पाहिलं, याच्यामध्ये लीफ बेस पासून ते लीफ ॲपेक्स पर्यंत ह्या एकच व्हेन असतात, अशा पॅरलल सरळ. ह्याच्या सब व्हेन्स नसतात, पूर्ण एकच पॅरलल व्हेन्स असतात. थस पीपल लीफ ब्लेड हॅज अ रेटिक्युलेट व्हेनेशन. यानुसार दोन प्रकार पडतात, येथे एक आणि हे दोन. पीपल ब्लेड रेटिक्युलेट व्हेनेशन अँड मेज ब्लेड लीफ ब्लेड हॅज पॅरलल व्हेनेशन. अशा प्रकारे रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन दोन प्रकार पडतात. नेक्स्ट पार्ट इज देअर फ्लॉवर. फ्लॉवर्स मे हॅव अ लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक. फ्लॉवरला लांब किंवा शॉर्ट स्टॉक असतो, कॉल्ड पेडिकल. देठ असतं, त्याला पेडिकल म्हणायचं. वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच्ड टू द स्टेम. याचं एक टोक जे असतं हे स्टेमला अटॅच झालेलं असतं, हे टोक स्टेमला अटॅच. द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड स्वलन. जो फुलाकारचा जो स्टॉकचा भाग असतो तो मोठा असतो, स्वलन असतो. इट इज कॉल्ड द रिसेप्टॅकल. मी तो थोडा जाडसर असतो, त्याला रिसेप्टॅकल म्हणायचं. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल. पेटल्स ज्या असतात, रंगीत पाकळ्या, आणि सगळ्या भागांना हे रिसेप्टिकल सपोर्ट करतं. कॅलिक, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. तर अशा प्रकारे हे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम हे फुलाचे भाग असतात. इन द बड कंडिशन, द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. दे फॉर्म द कॅलिक्स. तर जो कळीच्या अवस्थेत फुलं असताना त्याचं संरक्षण करतं त्याला कॅलिक्स म्हणायचं, ज्याचं हिरवा रंगामध्ये असतं. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं असेल. नेक्स्ट करोला. दिस इज अ मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स. जे रंगीत भाग दिसतो फुलाचा त्याला करोला म्हणायचं. त्याच्या ह्या पेटल्स असतात. ऑब्झर्व द शेप्स, कलर अँड स्मेल ऑफ करोला of various flowers like the rose, chrysanthemum, hibiscus, मोगरा, कनेर, टगर एक्सेट्रा. तर या पेटल्सचा सुगंध वेगळा असतो, रंग वेगळा असतो, वेगवेगळ्या प्लांट्सचा वेगवेगळा असतो. नंतरचा भाग आहे अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह
पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन. हे स्टॅमेनचा भाग असतो. इच स्टॅमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. हे जी इथला भाग येलो भाग दिसतोय त्याच्यावर असं अँथर असतं, असं अँथर असतो आणि हे फिलामेंट असतं. याच्यावरती पोलन ग्रेन्स तयार झालेले असतात आणि हे पोलन ग्रेन्स पुकेन्सर म्हणून काम करतात. त्याच्यानंतर गायनोशियम. दिस इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. पार्ट्स ऑफ द फ्लॉवर. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. तर हे कशाने बनलेलं असतं? कार्पेल्स. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा अँड द ओव्हरी. हे स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी नसतं. हे इथं रेड स्टिग्मा असतो, हे त्याचं इथं पाईपसारखं स्टाईल असते आणि इथे हे ओव्हरी. या 3 भागात हे गायनोशियम विभागलेलं असतो. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लॉवर विथ अ help of sharp blade by cutting the flower vertically from a stigma to pedicle. Both sections of the flower will be seen have the same structure. एका फुलाचं हे फुल तसंच कापले गेलेलं आहे. उभं पूर्ण कापल्यानंतर त्याच्यात हे ओव्हरी दिसते, करवला दिसतो, हे स्टाईल दिसते, याचं अँथर दिसतं. हे सगळे भाग आपल्याला दिसून येतात. आफ्टर मॅच्युरिटी anther burst and the pollen grains which are released fall on the stigma. आता ह्या अँथर ज्यावेळेस मॅच्युअर होतात हे त्यावेळेस हे बस्ट होतात, फुटतात आणि याच्यावर वरचे जे पोलन ग्रेन्स आहेत हे एक स्टिग्मावर जाऊन पडतात आणि त्याचं फलन होतं आणि त्याच्यानंतर इथल्या ज्या बिया आहेत, इथले जे ओहुल्स आहेत ते बियामध्ये रूपांतर होतात आणि हे फूल फळामध्ये रूपांतर होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. ड्यू टू द पॉलिनेशन ओहुल्स in the ovary get fertilized. Fertilized ovules from the seeds and the ovary develops into fruits. तर हे फलन झालेले जे सीड्स आहेत, ओहुल्स आहेत फर्टिलाइज झालेले, त्याचे बिया बनतात आणि ते नंतर फूल फळामध्ये रूपांतरित होतं. देर इज वन ॲक्टिव्हिटी. ऑब्झर्व द व्हॅरियस फ्लॉवर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. वेगवेगळे फुले बघून तुम्ही खालचे चार्ट पूर्ण करू शकता. फ्लॉवरचे नेम, सेपल्स, नंबर ऑफ सेपल्स, सेपल्स फ्री युनायटेड, नंबर ऑफ पेटल्स फ्री युनायटेड, फ्रॉम अँड्रोशियम अँड गायनोशियम, असे वेगवेगळी माहिती भरून तुम्ही त्याची हा टेबल पूर्ण करू शकता. नेक्स्ट पार्ट इज देअर फ्रूट. We eat many different types of fruits. Each type of fruit has its own characteristics. प्रत्येक प्रकारच्या फ्रूट्सचं एक वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. There are variations in their shapes, color, taste, etc. तर त्या प्रत्येक फळामध्ये त्याची वेगळेपण असतं, त्याच्या आकारात वेगळेपण असतं, त्याच्या रंगात वेगळेपण असतं, त्याच्या टेस्टमध्ये वेगळेपण असतं. मँगो contains only one seed where a jackfruit consists of many small fruitlets each with its own seed. तर जर आपण आंबा पाहिला त्यात एकच बी असतं आणि हे फणस जर पाहिलं त्याच्यामध्ये खूप सारे गरे असतात आणि त्या गऱ्यामध्ये सेपरेट बी असते. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बियर, मँगो, चिकू, ॲपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? Each fruit has a different skin or shell, fleshy part of the seed and seed. In case of fruits like cashew, its seeds is outside the fruits. आपण आंबा फळांचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा, त्याच्यामध्ये प्रत्येक फळामध्ये काही ना काही वेगळा बदल दिसतो. आणि तर आपण जर हे कॅशोनट हे फ्रूट जर बघितलं याचं तर बी कसं असतं, फळाच्या बाहेर असतं. सो द सीड ऑफ पी, व्हीट, राईस, ज्वार, ग्राउंडनट इन वॉटर 3 to 4 hours. आपण जर हे ज्वार, गहू, तांदूळ, ग्राउंडनट यांच्या बियाचं 3-4 घंटे एखाद्या पाण्यात भिजवून ठेवलं, नंतर प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स. ते तुमच्या बोटाने ते भिजलेले दाणे दाबून पहा. विच सीड गेट्स डिवाइडेड इंटू 2 equal parts.
Seeds which get divided into two equal parts are called dicotyledons. Seeds which do not divide into two equal parts are called monocotyledons. तर याचं असं विश्लेषण सांगतात की आपण अशा प्रकारच्या जर ग्राउंडनट, पी, व्हीट, राईस, ज्वार यांचे जर दाणे आपण भिजू घातले आणि नंतर त्याला बाहेर 4 तासानंतर भिजल्यानंतर त्याला बाहेर काढले, शेंगदाणा दाबला तर त्याचे 2 तुकडे होतील, वाटाणा दाबला त्याचे 2 तुकडे होतील, गव्हाचे 2 तुकडे होतील का? नाही. तर ज्याचे 2 तुकडे होतील, दोन दल होतील, त्याला डायकॉटिलिडॉन म्हणायचं. आणि गहू, राईस, तांदूळ, ज्वार यांचे 2 तुकडे होणार नाहीत, तर त्याला मोनोकॉटिलिडॉन म्हणायचं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. तरी कोणती गोष्ट समजली नसेल, कोणता पॉईंट समजले नसतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याचे उत्तर मी नक्कीच देईल. ठीक आहे. आणि यानंतर सुद्धा वेगळे व्हिडिओ बनवणार आहे, ते आपण पाहावेत आणि आपला अभ्यास करावा. थँक्यू.